ज्या मुलांना प्री वर्कआउट न घेता प्री वर्कआउट सारखा चांगला फील आला पाहिजे आणि त्यात पण तुम्हाला पंप चांगला आला पाहिजे, यासाठी तुमच्यासाठी एक नॅचरल सप्लिमेंट घेऊन आलो आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला आज प्री वर्कआउट जे वापरणारी मुलं आहेत, जे खूप हायली डोसेस मध्ये जातात किंवा त्यांना झोप होत नाहीये, त्यांच्यासाठी उत्कृष्ट किंवा उत्तम जे प्रोडक्ट आहे घेऊन आलो आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझा नाव राकेश कदम. परत तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जी बेल आयकन आहे ती पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पळी मिळत राहील. तर मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला तर मार्केटमध्ये सध्या अशा गोष्टी चालू आहेत की प्री वर्कआउट घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट होतात किंवा प्री वर्कआउट घेतल्यानंतर काही इश्यू आहेत. मग प्री वर्कआउट असे आहेत तसे आहेत. तर खूप सारा मिथ चालू आहे आणि त्याच्यामुळे तर बरेच सारे प्रोडक्ट्स आता मार्केटमध्ये काही काही कॉपी पण यायला लागले आहेत, काही ऑथेंटिक नाही आहेत. तर अशा केसमध्ये तुमच्यासाठी जर तुम्हाला वर्कआउटला जायचं पण चांगला पंप पण पाहिजे, मग त्यासाठी आम्ही असं काय घेऊ शकतो जेणेकरून आम्हाला एक चांगला प्रोडक्ट पण मिळेल, त्याचबरोबर आम्हाला पंप पण मिळेल आणि पॉवर पण सस्टेन राहील आमची. तर चला, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे टटांकाचा एल सिट्रोलिन, त्याचबरोबर टटांकाचा L-आर्जिनाइन. तर L-आर्जिनाइन बऱ्याचशा मला माहिती आहे नक्की काय असतं. तर पहिली गोष्ट समजून घ्या, प्री वर्कआउट मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला L-आर्जिनाइन किंवा एल सिट्रोलिन याचं कंटेंट तुम्हाला नेहमी मिळणार आहे. तर प्री वर्कआउट मध्ये सगळे असे म्हणजे L-आर्जिनाइन, एल सिट्रोलिन, कॅफेन, परत नियासिन, B12, परत आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला असे बरेच सारे विविध प्रकारचे कंटेंट ऍड करून तो प्री वर्कआउट तयार झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये कॅफेन हा जो प्रकार आहे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जो CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमला ऍक्टिव्ह जास्त करतो, जेणेकरून आपली झोप ती उडली जाते. म्हणजे झोप आपण एकदम गायब होऊन जाते, त्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह जास्त होता, फोकस होता. मग तुम्ही एक्सरसाइज साठी एकदम तयार होता, बाबा चला आता एकदम बोलतात ना की एकदम बस चालू आहे, बस फक्त घ्यायचं मारायचं, बस मारायचं बस. पण त्याच्यामध्ये त्या प्रिकॉर्डमध्ये किती कॅफेन ऍड आहे आपल्याला काही काही वेळा माहित नसतो, किंवा आपण अति प्रमाणामध्ये काही डोसेस केल्यामुळे आपल्याला झोपेचे साईड इफेक्ट होतात. त्याच्यामुळे आपली स्लीप सायकल आहे ती डिस्टर्ब होऊन जाते आणि त्या कारणामुळे आपली मसल रिकव्हरी प्रॉपर होत नाही आणि आपली बॉडी बनवण्याचे जे आपले गोल्स असतात त्यापासून आपण मागे येतो. तर अशा वेळेला आपण जे नॅचरल किंवा बोलतात की एक सिम्पल फॉर्म मध्ये आपण असे कंटेंट घेऊ शकतो. तर स्पेशली प्री वर्कआउट होते पण आधी मी व्हिडिओ बनवला, त्यात पण थोडंसं एक्सप्लेन केलंय. पण मी थोडंसं आधी नेहमी मी एकच बोलतो, ज्या प्रकारे ज्यांना जी नीड आहे त्या प्रकारे तुम्ही त्या गोष्टी घेत जावा. कारण की बऱ्याचशा वेळेला असं होतो, काही काही हुशार आहेत, काही अति हुशार लोक येऊन बरेच सारे ज्ञान वाटत फिरतात की असं करू नका, तसं करू नका, आणि त्यातून स्वतः सगळं घेत असतात. पण दुसऱ्याला फक्त डायव्हर्ट करत असतात की नाही हे नाही पाहिजे तुला, तू असं करू नको. स्वतः सगळं घेतात, ते तुम्हाला सांगत नाही. म्हणजे आम्हाला काही काही वेळेला कुठून कुठून माहिती पडतं, पण बऱ्याचशा वेळेला आणखी बऱ्याचशा गोष्टी पण आहेत, पण आपल्याला त्या इथे डिस्कस नाही करायच्या, जाऊ दे, त्याच्यामुळे वादविवाद नको व्हायला. पण तुमच्यासाठी सोपी गोष्ट काय आहे, तर ज्या मुलांना जे संध्याकाळी वर्कआउट करत आहेत किंवा ज्यांना प्री वर्कआउट नाहीच घ्यायचं आहे पण त्यांना पंप पॉवर चांगलं पाहिजे, त्यासाठी एल सिटोलिन डी मेलॅट. डी मेलॅट हा प्युअर फॉर्म मध्ये येतो आणि सिटोलिन फक्त मेलॅट हा वेगळ्या फॉर्म मध्ये येतो. ह्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ चांगली भेटते, रिकव्हरी चांगली होते, पंप चांगला फील होतो. तर L-आर्जिनाइन घेतल्यानंतर पण आता हा लिक्विड फॉर्म मध्ये आणि हा पण लिक्विड फॉर्म मध्ये. L-आर्जिनाइन तुम्ही पावडर फॉर्म मध्ये पण घेऊ शकता, पण लिक्विड फॉर्म मध्ये बेटर म्हणजे तुमचं ऍब्झॉर्प्शन चांगलाच बेटर होतं. तर आपल्याकडे लिक्विड फॉर्म मध्ये पण आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे, ते पण दोन्ही पण अवेलेबल आहेत. सध्या लिक्विड फॉर्म मध्ये जो प्रोडक्ट आहे तो तुमच्यापर्यंत पहिले शेअर करतो. L-आर्जिनाइन घेतल्यानंतर पण बॉडीमध्ये गेल्यानंतर एल सिट्रोलिन मध्येच कन्वर्ट होतो. पण एल सिट्रोलिन डायरेक्ट घेतलं त्याचा पण वेगळा बेनिफिट आहे. ठीक आहे, तर एल सिट्रोलिन तुम्हाला तुमचा व्हेज्युअलायझेशन चांगलं करतो, म्हणजे तुमच्या नसा आहेत त्यांना चांगलं ओपन करून त्याचा ब्लड फ्लो चांगला करतो, जेणेकरून तुमच्या मसलमध्ये जे तुम्ही खाल्ले न्यूट्रिएंट तुमच्या ब्लडमध्ये आहे ते न्यूट्रिएंट तुमच्या मसलपर्यंत चांगलं ट्रॅव्हल करून पोहोचवतो, जेणेकरून तुमची मसल रिकव्हरी चांगली होते. आता जाणून घेऊया, हे तर तुम्हाला बेसिक फॉर्म मध्ये सिंपल ह्याच्यामध्ये तुम्हाला मी समजून दिलंय. आता जाणून घेऊया कसं घ्यायचं आहे. कोणी घेऊ शकता, जे पॉवर लिफ्टर आहेत किंवा जे बिगिनर आहेत ते पण घेऊ शकतात, किंवा ज्यांना प्री वर्कआउटचे खूप साईड इफेक्ट होतात, त्यांना झोप लागत नाही पण वर्कआउट करण्यासाठी त्यांना पंप पॉवर पाहिजे, ते पण घेऊ शकता. आणि ज्यांना प्री वर्कआउट नकोच आहे हा प्रकार, तर ते पण अवॉइड करून तुम्ही हे पण घेऊ शकता. ठीक आहे, तर L-आर्जिनाइनची टटांकाचा L-आर्जिनाइन आपल्याकडे आहे, 33 सर्विंग आहे त्याच्या, 500 ml ची जी पॅकिंग आहे ह्याची MRP जेमतेम आहे 1199 रुपये. आता हा विथ होम डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे 850 रुपयामध्ये. ठीक आहे, ज्यांना कोणा पाहिजे तुम्ही ऑर्डर करू शकता. खालचा नंबर आहे 8828763987, याच्यावरती ऑर्डर करा. कॉल नाही लागला मित्रांनो
व्हॉट्सअप करा. काही काही वेळेला कॉल खूप सध्या बिझी राहतोय, तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा डेफिनेटली. पण ज्या प्रोडक्टच्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही बघताय, प्लीज मित्रांनो त्याच्यासाठीच तुम्ही फक्त कॉल किंवा मेसेज करा. बऱ्याचशा वेळेला खूप अल्ट्रा ब्रँडसाठी पण लोक मेसेज करत असतात. मग काय होतंय, मग हा चांगला आहे का? मी सगळ्यांच्या लॅब रिपोर्ट घेऊन माझ्याकडे नाही बसलो आहे. पहिली गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये कुठला ब्रँड कधी काय करतो डब्याच्या आतमध्ये आपण नाही बघितलंय की काय चाललंय. पण आपण अशाच प्रोडक्टवर जायचं प्रिफर करतो की ज्यांची क्वालिटी थोडी चांगली आहे, ज्याला आपण पैसे देतोय ते व्हॅल्यू फॉर मनी आहेत आपल्यासाठी, आणि ते आपल्यासाठी युजफुल आहे. आता समजा उद्या जाऊन जर मोठ्या कुठल्या ब्रँडने इंटरनॅशनल ब्रँडने काय अप्लाय केला तर कसं कळणार आपल्याला? नाही कळणार. पण ते तेव्हाच कळतं जेव्हा कोणतरी लॅब रिपोर्ट काढतो, मग त्याचं समजतं. मी एवढाच प्रत्येक मुलाला सांगत असतो, जितकी नीड आहे, गरज आहे, एकच तुम्ही तुमच्या सप्लिमेंटसाठी पैसे लावा आणि तुम्ही यूज करा. पण डाईट चांगलं करा. डाईट शिवाय तुम्ही बाकी काही करू शकत नाही. डाईट शिवाय बॉडी बनवू शकत नाही तुम्ही. तर टँगी ऑरेंज फ्लेवर आहे. मेन मुद्दा परत येऊया. खूप सारे विषय आहेत, खूप सारे व्हिडिओ बनवायचे मला आता, पण ते थोडे मागे राहिलेत, पण आता येत जातील ते. तर LRG9 33 सर्विंग 500 ml ची पॅकिंग याची. टँगी ऑरेंज फ्लेवर एकच फ्लेवर याच्यामध्ये आपल्याकडे आहे. 1199 MRP याची. ठीक आहे, म्हणजे 1200 MRP. 850 तुम्हाला विथ होम डिलिव्हरी मिळून जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर एल सेट्रोलिन डिमेलॅट प्युअर फॉर्म मध्ये 2.1 चा रेशो याच्यामध्ये. ऑरेंज नेक्टार फ्लेवर आहे. 500 ml ची पॅकिंग. ह्यात तुम्हाला भेटतात जवळजवळ 50 सर्विंग. याची MRP मित्रांनो 1400 आणि विथ होम डिलिव्हरी तुम्हाला भेटणार आहे 1000 रुपयामध्ये. तर मित्रांनो ओव्हरऑल हा इतका तुम्ही बघताय जवळजवळ खूप सारा स्टॉक आहे. मागे पण सगळ्या बॉटल्स अराउंड 100+ वरती बॉटल्स आपल्याकडे इथं पण आहेत. तर मी एक सांगेन, ह्यात जर तुम्ही आता परत विचार केला ह्यात कुठला घेऊ, तर बऱ्याचशा मी तर सजेस्ट करेन LRG9 तुम्हाला 33 सर्विंग भेटतात. थोडे पैसे देऊन तुम्हाला जवळजवळ तुम्हाला 50 सर्विंग भेटतात. 20 सर्विंग म्हणजे 17-18 सर्विंगचा गॅप आहे. तर तुम्ही डेफिनेटली एल सेट्रोलिन डिमेलॅट तुम्ही कन्सिडर करू शकता, जेणेकरून तुम्हाला युजफुल राहील आणि प्राइस फ्रेंडली पण आहे. तर नक्की ट्राय करा. तुम्ही रोजचं जी सर्विंग ह्याच्यात दिल्ली आहे कशा प्रकारे घ्यायची, ऑलमोस्ट हे बघा सर्विंग साईज आहे 10 ml चा. ह्याच्या स्कूप मध्ये तुम्ही मेजर करून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे एखादा कुठला घरी बूच असेल त्यामध्ये पण 10 ml चा तुम्ही सर्विंग त्याच्यामधून कन्झ्युम करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ज्यांना घ्यायचं त्यांनी नक्की खाली नंबर आहे 8827 याच्यावर कॉल करा, कॉन्टॅक्ट करा, सॉरी मेसेज करा. कॉल नाही लागत तर मेसेज करा आणि ऑर्डर प्लेस करू शकता. तर चला भेटूया मित्रांनो असंच एका आणखी अमेझिंग डील बरोबर. पण जाण्याआधी मित्रांनो एकच सांगेन, आपल्या इंस्टाग्रामवरती आधी मित्रांनो राकेश कदम नक्की तर जाऊन फॉलो करा. त्याचबरोबर मित्रांनो जे माऊली.प्रोटीन हब आहे इथं पण नक्की फॉलो करा. येणाऱ्या टायमिंग मध्ये तिथे बरेच सारे असे वर्कआउटचे व्हिडिओ परत मी अपलोड करायला चालू करणार आहे. मी प्लॅन करतोय पण सध्या पॉसिबल होत नाहीये, कारण की मी एकटा सध्या सर्व मॅनेज होत नाही माझ्याकडून सध्या. पण मी प्लॅन म्हणजे पुढे जाऊन आणखी प्लॅन करतोय बेटर आणखी बेस्ट टू बेस्ट तुमच्यापर्यंत काय घेऊन येतील. ऍटलीस्ट वर्कआउट रुटीन तुमच्यावर मी शेअर करायला चालू करणार आहे, जेणेकरून ज्या मुलांना जी एक्सपर्ट आहे त्यांच्यासाठी ते नाहीये. ठीक आहे, ज्यांची एक्सपर्टी आहे त्यांच्यासाठी ते नाहीये. जे एक्सपर्ट आहेत त्यांनी एक्सपर्ट सगळं करत राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. अशा एक्सपर्ट लोकांना खूप मी बघितलंय, त्यांचं वर्कआउट पॅटर्न बघितलंय का त्यांचे वर्कआउटचे फॉर्म बघितलंय. मी म्हणत नाही मी खूप एकदम बेस्ट आहे, बट मी इतका मला जेवढं नॉलेज आहे ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे, जेणेकरून आपली जी नवीन जी काही मुलं आहेत किंवा नवीन जनरेशन आहे त्यांना हेल्प होईल. तर चला मित्रांनो भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन एका ऑफर बरोबर. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मग.